खरं तर तळागाळातील महिलांना सक्षम करण्याचं आणि त्यांना छोटासा का होईना हातभार लावायचा अशी इच्छा स्वर्गवासी अजितदादा पवार यांची होती. आणि त्यामुळे त्यांनी ज्यावेळेस सरकार प्रस्थापित व्हायचं होतं किंवा निवडणुका लागल्या होत्या त्याच्या अगोदर लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लॉन्च केली होती. आणि त्याच्यावरती जे फोटो वगैरे होता तो अजितदादांचाच होता. म्हणजे खरं तर त्या अजितदादांनाच बहिणींनी भाऊ बघितला होता त्याच्यामध्ये आणि मग सरकारला निवडून दिलं होतं. जोपर्यंत अजितदादा होते तोपर्यंत ह्या योजनेमध्ये कुठलाही खंड पडला नाही. बहुतांश महिलांना याचा लाभ मिळाला. परंतु आज दादा असे अचानक आपल्यातनं निघून गेले आणि त्यानंतर ही जी योजना आहे जी त्यांच्या अध्यक्षतेखाली म्हणा किंवा निगराणीखाली म्हणा ही योजना सरकारने लॉन्च केली होती, आज कुठंतरी ती योजना विस्कळीत झालेली दिसतीये. ठीक आहे, महिलांना लाभ भेटला नाही, काही महिला अपात्र करण्यात आलेल्या आहेत किंवा त्यांना म्हणजे नाही का निकषांमधनं बाद करण्यात आलेले आहे किंवा त्या निकषात बसत नाही असं सरकारचं म्हणणं आहे की ज्या महिला निकषात बसत नाही त्यांचा हप्ता आलेला नाही. परंतु जर बघितलं खरंच ज्या महिलांना गरज आहे त्या महिलांना पैसे भेटलेत का? आणि ज्या महिलांना गरज नाही आहे म्हणजे पैशांची गरज अगदी श्रीमंतापासनं गरिबापासनं प्रत्येकाला पैशाची गरज असते. परंतु ही सरकारी योजना ज्या कारणासाठी अजितदादांनी काढली होती की तळागाळातील ज्या माता भगिनी आहेत, विधवा आहेत, नवऱ्याने सोडलेल्या आहेत किंवा एकट्या राहतात अशा बायकांना 1500 रुपये हा महिन्याचा आर्थिक लाभ भेटावा, जेणेकरून त्यांचे मुलं शाळेत शिकायला जावेत आणि प्रगती व्हावी, त्या महिलांना टेन्शन नाही यावं. आत्ता आपण जर बघितलं तर शेतकरी हवाल दिले. आज शेतकऱ्याच्या कुठल्याच पिकाला भाव नाही आहे. आज शेतकरी असाही हवालदिल उद्ध्वस्त झालेला आहे. त्यामुळे मग अजितदादांचं स्वप्न म्हणजे खरं तर जर इनोव्हेशन म्हटलं तर ते फक्त आणि फक्त तू याच्यावरती मला काही अनेक कमेंटसुद्धा येऊ शकतात की ताई तू अशी का बोलतीस, परंतु खरंच आहे. जर शेतीसाठी म्हणजे शेतकऱ्यांचा कैवारी जर जो कोणी असेल ना तो आधी होता. आजच्या सरकारमध्ये कुठलाच नेता शेतकऱ्यांचा कैवारी नाही आहे खरं जर विचार केला तर. आज अजितदादा गेले आणि ह्या योजनेचं इतकं भाबाडं पसरलं आहे की सरकारला टाईम नाही, लक्ष द्यायला वेळ नाही आहे. सरकार इतकं कशात व्यस्त आहे काय माहिती. आज एवढे व्हिडिओ ह्या लाडकी बहीण योजनाचा जो 21वा-22वा हप्ता वितरण झालेला आहे म्हणजेच मार्च-एप्रिलचा हप्ता दिलेला आहे, त्यामध्ये इतका कारभार भोंगळ झालेला आहे. आणि याच्यामध्ये सरकारला पण माहिती आहे आज महिला व बालविकास कल्याण खात्यामध्ये महिला जाऊन आलेल्या आहेत. सरकारला पण माहिती आहे की बऱ्याचशा महिलांना हप्ता मिळालेला नाही आहे. पण त्याच्यावरती सुद्धा महिला व बालविकास कल्याण खात्याच्या ज्या मंत्री आहेत आदिती तटकरे त्यांनी सुद्धा आहे ना त्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे की नाही माहिती नाही. परंतु आढावा घेतला असता तर त्याच्यावर एखादं तरी स्टेटमेंट त्यांनी दिलं असतं, जेणेकरून ज्या महिला आहेत ज्या खरंच आज जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा व्हिडिओ बघितला आणि त्याच्या खालच्या जर कमेंट्स बघितल्या ना, अशा इतक्या गरजू महिलांच्या कमेंट्स आहेत ना की ताई आम्ही निकषांमध्ये बसतोय परंतु तरीसुद्धा आम्हाला पैसे आलेले नाही आहेत. आणि आमच्या शेजारी गाडी आहे, घर आहे, बंगला आहे, ती बाई नोकरीला जाते आहे, नवरा सरकारी नोकरीला आहे, तरी तिला हा 2 महिन्यांचा हप्ता न चुकता आलेला आहे. मग हे कुठंतरी फेल्युअर आहे ना. हे म्हणजे त्या योजनेचं फेल्युअर आहे, योजना राबवणाऱ्यांचं फेल्युअर आहे. आज ज्या व्यक्तीला गरज आहे त्या व्यक्तीलाच जर योजना भेटत नसेल आणि दाद मागायला जायला काहीच नाही, वेबसाईट बंद आहे. तुम्ही जर महिला विकास कल्याण खात्यामध्ये गेला तर ते लोक म्हणतात सरकारकडनं काही अपडेट नाही आहे, आम्ही काहीच करू शकत नाही. म्हणल्यावर त्या महिलांनी जायचं कुठं हा पण प्रश्नच आहे ना. प्रत्येक गोष्टीला आज जर आपल्यावर काही वाईट कृत्य आपल्यासोबत झालं तर आपण पोलीस स्टेशनला जातो. तसं ह्या योजनेमध्ये जर तुम्हाला वगळलं आहे, तुम्हाला कारणच माहिती नाही आहे, तुमची KYC पूर्ण आहे, DBT आहे, बँक खातं चालू आहे, तुमच्या घरी 4 चाकी नाही आहे, ITR कोणी भरलेला नाही आहे, एकच व्यक्ती लाभ घेते, मग तरीसुद्धा तुम्हाला हप्ता जर आला नाही तर याच्याबद्दल दाद कुणाला मागायची. आज जे स्वर्गवासी अजितदादा पवार होते आज त्यांचा कार्यकर्त्यांशी म्हणा किंवा जनतेशी, सामान्य जनतेशी असा संपर्क होता की माणूस तिथपर्यंत त्यांचं म्हणणं घेऊन जाऊ शकत होता आणि ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीत पण असायचे. आणि रोखठोक कामाचा माणूस होता तो. म्हणतात ना, ते स्वतः म्हणायचे मी कामाचा माणूस आहे.
आज जर ते असते तर ह्या योजनेचं इतकं म्हणजे इतक्या महिलांना संतप्त ज्या महिला झालेल्या आहेत त्यांना म्हणजे खरंच ह्या योजनेचा हप्ता अशा पद्धतीनं आज मनाला वाटेल त्या महिलेचा हप्ता बंद करण्यात आला आहे असं वाटतंय. तर ही गोष्ट घडली असती का? तुमचं काय मत आहे? आणि आज जे सरकार आपण चालवलेलं आहे, जे आपणच निवडून दिलेले नेते आहेत, हे काय ते त्यांच्या मनाने आले नाहीत, तर तुम्ही खरंच ह्या सरकारबद्दल सॅटिस्फाईड आहात का? आणि ह्या सरकारने जी रणनीती अवलंबवली आहे की श्रीमंतांनाच श्रीमंत करायचं, गरिबांकडे बघायचंच नाही, हे तुम्हाला कुठेतरी पटतंय का? आणि तुम्हाला ही सरकारची जी काही धोरणं राबवली जात आहेत, कारण की प्रत्येक सरकारचे चाहतेसुद्धा असतात आणि सरकार हे नको आहे असं म्हणणारे सुद्धा लोक असतात. तर तुम्हाला ह्याबद्दल काय वाटतं? आणि विशेष करून अजितदादा पवार असते तर खरंच ह्या महिलांवर ज्यांचे हप्ते असेच विनाकारणच बंद झालेत, काय म्हणजे त्याचं कारणच माहिती नाही आहे, तर हे घडू दिलं असतं का त्यांनी? खरं म्हणजे राजकारण बाजूला सोडून फक्त तेवढ्या एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला ह्या कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी व्हिडिओमध्ये आपण सातत्यानं नवीन काहीतरी अपडेट देण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु अपडेटच नसेल तर काय देणार? म्हणून मला वाटलं की खरंच आज अजितदादा असते तर ही गोष्ट घडली असती का? तुमचं काय याच्यावरती प्रतिक्रिया आहे तुमची ती खाली कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.